तर माझी दुसरी मुलगी आली होती, ती मोठी गेली धोंडे खाऊन, दुसऱ्याला धोंडे बनवले. पण गिफ्ट आणलं तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये बघा तुम्ही गिफ्ट कसं आणलेलं आहे. तर पायी थकाने भज्यासाठी काढलेलं आहे, कढीसाठी काढलेलं, पुरण केलेलं आहे. तर पायी तर भात केलेला आहे. तर हा पायी तर कांदा चिरलेला आहे भज्यासाठी. हे आलू भजे बनवून चालू होतं. हे सुंदर पोळ्या करून राहिली. मोठी मुलगी ही लाईनी मुलगी भजी काढून राहिली. तर इथं भजी काढलेले तर आणि काढणं चालूच आहे. तरी पण हे कुंकड जोडायला गेला म्हणून शेवटपर्यंत पहा. गिफ्ट माझ्या मुलीने आणलं काय, तर कोण आणलं ते कमेंट करा, लाईक करा. कोणाच्या मुलीने घेऊन आले गिफ्ट तर, आणि कोणाच्या कोणी वट्या भरल्या ते नक्की कमेंट करा. पण आम्हाला दोघायला म्हणजे दोघायला आम्हाला बसवलं म्हणजे असं म्हणजे लई असं चांगली पद्धतीची करेल आमची जी वटी भरलेली. नाहीतर मी आता किती वेळी पाहतो ना, तर बाई इथं मी धोंडे बनवून दिलेले इथं. तर मी इथं धोंडे बनवलेले हे नाही तेवढे हे म्हणलं आपण शिकवलं तर येतील ना म्हणून त्याच्यामुळे काही तर केलेली इथं. तर तिथपर्यंत पहा बाईचा पण चालू धोंडे बनवू लागले. तर मी तिला तर चांगलं करून घेतली. तर तरी मी डबल बनवू लागले. माझा पुढे हिरो पडला. तर शेवटपर्यंत काय गिफ्ट ह्याचं गिफ्ट तुम्हाला दिसेल. कोण केले तर कोणी लिखून असे वट्या भरल्या तर नक्की कमेंट करून सांगा. मी पाहिल्या पण आईच्याच वट्या भरलेल्या आहेत. आणि आम्हाला दोघांही सौभाग्य आम्हाला दोघांना दिलं. आणि खरंच कुठे ना कुठे काम पडायसाठी पाहिजे. तर कुठे मुलगा राहते, कुठे मुलगी राहते. म्हणजे मुलाचा मुलगा काम करते, मुलगी काम करते. तर त्याच्यासाठी आपल्याला मुलगी पाहिजे की मुलगा पाहिजे त्यासाठी. तर मग पहा आता इथं आता हे ना तर तुम्हाला गिफ्ट दिसेल. आता शेवटपर्यंत पहा तुम्हाला गिफ्ट किती भारी. मी तर अजून बघितलंच नाही कोण असं गिफ्ट दिलेलं. पण माझ्या मुलीने दिलेलं येतं. तर माझ्या मुलीने दिलेली हे तर फक्त गिफ्ट. आणि माझ्या मुलीनं मला हौशीन माझ्या मुलीने मी बोलवलं. नुसतं धोंडे खाला पण त्याला म्हणजे घस लागलेली आहे. तर म्हणजे माझ्या मुलीसारखे कोणच वट्या भरल्या नसतील. तर माझ्या मुलीनं अशा वट्या भरल्या ना, तर तुम्हाला काय सांगू. पण कमेंट करू कोणी पण म्हणजे कोणाचे असे भरले तर मला कमेंट करून का नाही तुम्ही सांगा की अशाच वट्या भरलेल्या आहेत म्हणून. मला पण एवढी माहिती नव्हती. पण माझ्या मुलींनी कशी तिनं मला त्यांनी सांगायला नाही गिफ्ट आणायचं का साडी आणायची का तुला का आणायचं मला सांगितलंच नाही. त्याने लगेच आणले. मीच बोललेलं धोंड्याला बाई आणलं. त्याने मुकाट्यानेच तिकून घेऊन आले. हिला बी धोंड्याला बाई नाही म्हणे तिथंच म्हणलं नाही. माझ्या घरी चांगले राहतात आईच्या घरी धोंडे खाणं. हा पण आज उद्या नाही पण म्हणजे आईचं कर्तव्य थोडंसं म्हणजे नको बाबा दुःख व्हायला. म्हणजे धोंड्याचं आई बाबाकडेच बोलवायची अधिकार राहत असते. लेकीच्या घरी जाऊन नसते राहते. तर बघा माझ्या मुलीने पाय धुतले. सांगा आमच्या घरचे सांगत कोणी असं केलं का, असं कोणी केले का नाही, वटी भरली का अशी नाही. माझ्या मुलीने खूप वट्या चांगल्या भरल्या आमच्या. तर आशीर्वाद लागो. आणि सगळ्या माझ्या बहिणीला सगळ्याला आशीर्वाद, आई बाबाला यूट्यूब फॅमिलीला सगळ्याला आशीर्वाद असो. त्याच्या मागं आपल्याला असो माझ्या मुलीला सौभाग्य राहू दे. माझ्या मुलाला म्हणजे असं चांगलं वातावरण असं चांगलं असावा. तर मी त्यातच आमची बुद्ध देवाजवळ मी प्रार्थना करते. सगळ्या आनंदी असू द्या, मला खुशीच असू द्या. तर आपण आमच्या घरचे ना कुठून रवे राहतात तर पाया पडण्यासाठी. तर आमच्या घरचे तसे करतात. आता बघा आमच्या घरचे माझी मुलगी तर माझ्या मुलीला सौभाग्य दिलं. माझं सौभाग्य राहा सौभाग्यवती. तर आता पहा आणि त्यांच्या मुलगी आल्यानं त्याने जेवण केलं, सगळं जेवण केलं. माझ्या मोठ्या दिदीने माझ्या मोठ्या मुलीच्या दिदीने जेवण केलं. या पोरणी यांना काय चिळ्या मिळच खाऊन बसल्या. तर आता तुम्हाला ना हे झालं ना की नक्की व्हिडिओ पहा शेवटपर्यंत. माझी मुलगी गिफ्ट काय देते ती तुम्ही खरंच तुम्हाला असं एवढा आनंद होऊन जाईल. माझ्या मुलीने गिफ्ट दिलं तर बापरे. याच्या सगळं माझ्या मुलीने ना सिंदुरासोबत माझ्या मुलीने
म्हणजे असं बांगड्या, शिंदूर, पिना माझ्या मुली अशाच घेऊन आल्या. तर माझ्या मुलींनी मला आनंद आहे. माझ्या मुलीसारखं ना कोणच केलं. मी आता इथली यूट्यूबवर पाहते ना, पण माझ्या मुलीसारखं मला हेच नाही पाहता. मला सिंदूर भरून राहिले माझ्या मुलीला. सिंदूर सिंदूर राहिले. मला खूप आला होता. पण सौभाग्य माझ्या मुलीने सौभाग्य केस असे धरले नूरला कसं राहतं तसं मला सिंदूर. वाव किती छान वाटलं मला, किती छान वाटलं. तर खरंच कोणाचा पण असाच आनंदी संसार करा, सुख देवा सुख द्या सगळ्यांना. म्हणजे गौतम बुद्धाची पाशी प्रार्थनाच करते मी की सुख द्या सगळ्यांना. तर म्हणजे दुःख नकोच कोणाला. असा मुलगी ती का नाही त्यात पैसे पाठीला होतात, त्या 11 रुपये ठेवले होते त्याच्यात लगेच माझ्या मुलीने घेतलं नाही म्हणजे मग सोबत घे मग आता दे. तर हे का आमच्या घरचे पाय किती ठसन्न राहतात, म्हणजे अशी सारखे गौतम बुद्धासारखे. मग त्याला म्हणलं मी असं गौतम बुद्धासारखं करा ना, तर मग आमच्या घरच्या ठिकाणी गौतम बुद्धासारखं पण सांगा असं केलेलं आहे माझ्या मुलीने. कोणी केलं का नाही केलं मला तर दिसले, मी किती पाहतो यूट्यूबवर पण असं वाटलं नाही तर असं करतील म्हणून. पण मला माझ्या मुलीने खूपच आनंद दिला. तर सौभाग्यवती राहा, सुखी राहा. मी जन्माला घातले म्हणजे मला दुःखच राहते ना, तर मला काही सुख म्हणजे सगळ्यासाठी सुखच. मला असं सगळ्याचं वातावरण चांगलंच राहा. आणि माझ्या मुलीशी मी जोपर्यंत आहे तोपर्यंत आपलायचं करते. पण मी काही नाही माझ्या मुलीला दिलं. पण माझ्या मुलीने खरंच माझ्यासाठी खूप आनंद केलेला आहे माझ्या मुलीने. तर मला काही जास्त बोलण्यात नाही माझ्या बहीण भावांना. तुम्हाला आता तुम्ही बघा पुढे. तर हे गिफ्ट आणलेलं आहे. आता हे गिफ्ट काय तर आमच्या त्याला पद्धती पण आणलेली आहे. तोंड पुसायला ती नरम नरम दस्ती राहते. तर पहा माझ्या मुलींनी कान भारी आणलं ना. तर मला काही भांड्याची पण तर खरं समजा बाकी बाबा हाईला पण नाही. माझ्या मुलींनी आणले आणि मला का नाही माझ्या मुलींनी चौकोनी करत होती. एखाद्या नवरीला कसे सजवतात तसं मला सजवलं. लगे घालू लागले जोडवे मस्त. असं पाच इकून तिकून गुतली. नवरीला कसे भांडे चढवतात तसे माझ्या मुलीने भांडे चढवले. इथे मला काढता येईना, तिनंच काढे. मला तर काढताच ना, पण तिनंच काढली. मस्त असे घातले. एवढे भारी दिसत होते ना, एवढे भारी दिसत होते. तुम्ही पाहता माझे पाय पण आता तुम्ही का नाही ते पायात मी जेवढे घातले ना तर लगेच ती दाखवते अशी जवळ धरून. तर पहा माझे पूर्ण पाय असे पांढरे एवढे बोट 3 बोटं माझे असे पांढरे दिसू लागले. ते चांदीने जोडवे, त्याच्याने ती मासुळ्या, त्याच्याने ती बिचवी. तर माझ्या मनामध्ये येते की बा आपण मासुळ्या करायच्याच. असं वाटलं होतं काहीतरी करा, पण असं मनात वाटलं की आपण महाग झाले त्याच्या. पण माझ्या मुलीनं महाग असताना तरी माझ्या मुलींनी मला आणले. तर खरंच आशीर्वाद लागो. आणि भरभरून माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. माझ्या मुलीने जसं केलं तसं माझ्या मुलीवाने सगळे करा. आणि आई बाबा असले ना तर त्यांना म्हणजे घेऊन असं जोडीने तुम्ही कानी धोंड्याची सौभाग्य द्या. आणि माझ्या मुलीने म्हणजे असं नाही, माझ्या मुली आहेत ना तर त्यांनी तिकडे ना सगळं म्हणजे माझं एवढं आहे ना तेवढं पण घेऊन आल्या माझ्या मुली. तर मग आता मी सांगतो तुम्हाला माझ्या बहीण भावांना तेवढं मला काही बोलणं येत नाही. पण चला बा आपण बहीण भावापुढे म्हणजे बोलून शेअर करू काहीतरी, असं मी त्याच्यासाठी मी बोलत होती. तर एवढं काही विशेष बोलणं येत नाही, पण थोड्या आपलं लिहून जाईन. त्याच्यामुळे आता तुम्ही बघा आता पुढे दोन्ही पाय आता समोर करते आणि लगेच शेवटी पुढे आणते. लगे हिडीने लगेच ठिकाणी आता हिवडी समोर घेतलं लगेच ती दाखवून देते. तर तिला पण आनंद झाला ना आईला आणल्या. तर त्याच्यामुळं ते कानी दाखवते ती हिडीव. तर मग तिच्या याच्यात हिडीव काढून राहिली. तर मी म्हणलं माझ्या सुनेला, अगं म्हणलं तू माझ्या जवळ घेतं म्हणे. ती म्हणे मी खाणी घेऊन केलेलं आहे. म्हणलं जवळ घेतं. मग तिनं परत माझ्या जवळ घेतलेला आहे. आणि तिने कानी दाखवले माझ्या मुलींनी. पाय धुतले, कुंकू लावलं आणि पाया पडली. तर खरंच आनंदच आहे बरं का. आणि मग का नाही तिने स्वयंपाक बी बनवू लागला बरं.
असं नाही की तिने बनवलं बनवू लागला स्वयंपाक. आणि मग मस्त माझे सून लोक सगळे आम्ही मस्त आनंदी जेवलो. आणि मस्त आमचा धोंडा, खरंच धोंडा तर धोंडा मी अजून बघितला नाही, पण माझ्या मुलीने यावरनं धोंड्याचं कर्तव्य त्यांना पार पाडलेलं आहे माझ्या मुलींनी. मला अशी अपेक्षा नव्हती, पण पहा बघा माझे हे ना पांढरे झाले चोरले मासुळ्या. आणि तिथं मी सडलेले. हां मग तू कोण केलं फक्त असं केले ते कमेंट करून मला सांगा. तर माझ्या मुलींनी वटी भरली, तर ह्या असं वटीचे सामान माझ्या मुलींनी आणलेले. तर माझ्या मुलींनी असे गिफ्ट आणलेले. तर मग कसे वाटले किती बोटं असे बुटून मला दुसरी एवढे नाही, पण मासला मोठं बोट आले बोटं माझी झाकून गेलेले. तर मग आता आम्ही जेवण करतो. तर काही साडी त्या मुलीने आणली साडी, तर तिने लगे मी टाकत नव्हती म्हणून कानी लगे घेऊन गेली की बाई ती तू कानी टाकत नाही. आणि असं आपण हास्य मजा करतो, ही अशी आणली ती तशी आणली ती आपल्यासाठी तर चांगलंच आहे. नरम नरम सांगतो मला नरम एकदम लगे. पण विचारांना माझ्या घरातच जामपोर आहे ना, तर ती मॅच झालेलं आहे म्हणलं, म्हणजे निळं होतं ना, तर म्हणून. तर मी म्हणलं बाई आपण तिची साडी नसली, पण मी काही साडी आताच हे केली आणि लगेच तिकडे गेली, लगेच घालून चालली होती. तर तिनं माझा जो पण काढला आहे, तर आता साडी लगे नेसून मिळाली साडी हे का. कशी वाटली मग? हां आता पहा इथं करोड्या आणल्या, भात आणला, कढी आणली, भजी आणली, रस आणला, धोंडे आणले, पुरणाच्या पोळ्या आणल्या. मग माझी बहीण भानू सगळेजण या जेवायला तुम्ही. धोंड्याचे इथं तुरी डाळ तिखट, माझ्या मुलगा म्हणे तुरी डाळ तिखट, तर त्याला तुरी डाळ तिखट केली तर पोळ्या खात नाही म्हणून. या मग सगळे जेवायसाठी. धोंड्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला माझ्या बहीण भावांना, हार्दिक शुभेच्छा. जाऊ माझ्या बहीण भावाचे सगळ्यांचे सुखाचे दिवस जाऊ. आणि करून सांगा की बाबा खरं धोंडा कसा झाला, कसा नाही. पण जेवलं नाही. आणि माझी